विठ्ठल 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 ठाला ठाला विठ्ठला ठाला विठ्ठला शरण भावा गुण गाईनावडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईनावडी हेची माझी सर्व जोडी कामनी गर्भवासी तुका मनी गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईनावडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल विठ्ठल श्री राधे जी मेरी स्वामिनी मेरा दे जी खुदा से जन्म जन्म दीजिए मोहे वृंदावन को वास पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा Ranga
अक्षरे चरण संताचिया त्यांच्या प्रभागाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज निज मन मकर सुधारी परमो रघुबल विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आप भी आना संग राम जी को लाना राम जी को लाना संग सीता जी को लाना ताली ताली क्या आप भी आना संग राम जी को लाना संग सीता जी को लाना ताली ताली आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुत तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुत तुला रामाचं वरदान आणि एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में लजुमन हरण भव भय दारुण नवकंज लोचन कांज मुख कर कांज पद कांजारुणम श्रीराम नागेंद्रहाराय त्रिलोचनाय वसंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
देवा शिवशंकर शंभो स्वामी शिवशंकर शंभो विठाल 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 हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हे ची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता उच्चारला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाण दुंपन पाचव्या वेदाचे निर्माते वैराग्य राग रसिक भागवत धर्माच्या वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ इंद्रायणीच्या काठावरती भक्तीचं उठलेलं वादळ म्हणजे विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराई यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता. पण जर अभंगाचं बारकाई निरीक्षण केलं, अभ्यास केला, बारकाईने जर लक्षात घेतलं तर महाराज 4 चरणाच्या अभंगामध्ये 2 चरणाच्या मनुष्यानं 2 चरणाच्या भगवंताकडं दान कसं मागावं आणि दान कसं असावं हे सांगणार. विठ्ठल विठ्ठल स्वतः भगवंताला दान मागतात की देवा द्यायचं असेल तर एकच दान दे. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. द्यायचं असेल एकच दान दे बाबा. जीवनात आमच्याकडनं काही करून घेऊ अथवा न करून घेऊ पण आमच्याकडून कधी तुझा विसर पडू देऊ नको. आता तुकोबरा एकतर मागत नाही. मागून मागून मागितलं काय पहा. जगाच्या मालकाने तुकोबऱ्यांसमोर बसावं. तुकोबऱ्यांना म्हणावं का हो तुकोबराय सगळं जग माझ्याकडे येतं, सगळं दिलंय जगाला, मी नाही असं नाही, पण तरी सुद्धा माझ्याकडे आलं ना मला म्हणत नाही देवा तू बरा आहे का. त्यांचंच रडगाणं मला सांगत बसते. आणि तू बरा आहे तुम्ही, मी तुमच्यासोबत सतत आहे. वेळ प्रसंगी तुमच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला सुद्धा मागच पुढे सरकलो नाही. मी तुमच्या सोबत, तुम्ही मला का मागत नाही हो. तुकोबराय म्हटले नाही मागू शकत देवा, आमच्या परंपरेत नाही. नाही म्हणू नका. आता तुम्हाला मागावं लागेल, आता तुम्हाला बोलावं लागेल. भगवंताने फार आग्रह केला. मग मात्र तुकोबराईने मागितलं ठीक आहे देवा तुला वाटतं ना मला काहीतरी द्यावं तर एकच दे. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. तुझा विसर कधी होऊ देऊ नको. भगवंत मोठमोठ्याने हसायला लागला. माझा विसर नाही पडला तुकोबराय तर काय करचाल तुम्ही. काय करेल. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. जर तुमचा विसर नाही पडला ना देवा तुमचं गुण गायन आवडीनं प्रेमानं आनंदानं. फक्त विसर नाही पडला पाहिजे. तुकोबराय मागायला लावलाय असं काही वेगळं नाही म्हणायला लावलं. काहीतरी चांगलं अजून मागा. हो मी देणार आहे, विश्वाचा मालक मी आहे, जरा चांगलं मागा. मग तुकोबराय म्हणले देवा खरंच तुला वाटतं करी माझं चांगलं व्हावं तर एकच कर. न लगे मुक्ती धन संपदा नको बाबा आम्हाला. नको म्हटले होतं. आता देवानं कपाळ मारून घ्यायला चालू केलं. का मागायला लावलंय. नाही म्हणायला नाही, काहीतरी मागा म्हटलं. तुकोबराय म्हटलं ठीक आहे जर खरंच द्यायचं आहे ना तर संताची संगत एकदा जीवनात आम्हाला घडू दे. आता देव मोठमोठ्याने हसायला लागला. म्हणे तुकोबराय कसं फसला तुम्ही. का नलगी मुक्ती धन संपदा सगळं नको म्हटला पण मनुष्य जन्मात आल्यानंतर हे सगळं हवं असतं. आणि मनुष्य जन्मात आल्याशिवाय संत संगत घडत. संताची संगत मागितली म्हणजे तुम्हाला मनुष्य जन्माला यावं लागल. तुम्हाला ही बाकी सगळं घ्यावं लागेल. म्हटल्यानंतर मात्र तुकोबराय म्हणले देवा कळतंय व आम्हाला कळतंय म्हणून तर हात जोडून विनंती आहे. संत संगत पाहिजे पण संत संगत घेण्याकरता जर आम्हाला पृथ्वी तलावरती गर्भवासाला जावं लागत असेल तर चालेल. फक्त तिथं सुखानं जन्माला घाला कारण तिथल्या गर्भाच्या यातना आम्हाला माहित आहेत म्हणतात. अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळल्यापूर्वी फक्त एकच भगवंताला एकच प्रार्थना की माझ्या वाणीतून फक्त आपलं नामचिंतन असावं. विठ्ठल विठ्ठल वेळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं अत्यंत सगळ्याला ज्ञात आहे. सगळ्याला माहित आहे कशा निमित्त जमलंय कशा निमित्त कीर्तन आहे. तरी कीर्तनकाराचं कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी असणार संपूर्ण कोण ग्रामस्थ कोण गाव का कोण गाव आहे का बरं
नाही तर मला म्हणावं लागलं असतं कोण कोण आहे हे का नाही. पण आपल्या या ठिकाणी सालाबाद प्रमाणे श्रीराम नवमी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आपल्या हनुमान मंदिरामध्ये मोठ्या अगदी उत्साहामध्ये मोठ्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होतो. खऱ्या अर्थाने कोणगाव ग्रामस्थांचं भाग्य या ठिकाणी की प्रभू श्रीरामांच्या नामाचा जयघोष मारुतीरायाच्या दरबारामध्ये बसून आपण करतो. आणि मग त्याच्यासारखा आनंद या मोठ्या जगामध्ये काहीच असू शकत नाही. आणि फार सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सप्ताहातील आजची कितव्या दिवसाची कीर्तन सेवा? कितव्या? जरा आवाज येऊ द्या सगळ्याचा. कितव्या दिवसाची? 7वा दिवस. तुम्ही म्हणसाल पत्रिकेत बघितले जागराचा अभंग घेतलाय म्हणजे 7वा अर्थात शेवटचा दिवस आहे तुमचा. तरी काय विचारताय? मला कळलं पाहिजे तुम्ही किती दिवस येत आहे. जे लोक 7 दिवस म्हणले ते 7 दिवस बरोबर आले, जे काहीच म्हणले नाही ते आजच पधारले. ते फार अवघड आहे पण आलं पाहिजे. फार सुंदर या ठिकाणी नियोजन आपल्या कोणगाव ग्रामस्थांनी केलेले आहे. जे आपले सप्ताह कमिटीचे आयोजक नियोजक संयोजक आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज आपलं खरंच भाग्य आहे बघा. आज काय आहे? जागराचं कीर्तन आहे बरोबर. आज जागराचं कीर्तन आहे, मारुती रायाच्या दरबारामध्ये बसलाय. आज दुसरं काय आहे? जेवण केलं का? हा एकादश आहे म्हणल्यानंतर काय असतं? फराळ असतं ना. हा मग आज एकादश आहे. खऱ्या अर्थाने आज पर्वकाळ साधला आपण. साधला हा पर्वकाळ. खऱ्या अर्थाने सगळं जुळून यायला फार अट्टहास करावा लागतो. तुम्हाला आम्हाला सहज मिळतं ही भगवंताची असणारी कृपा असेल. म्हणून फार सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. अगदीच करावं तेवढं कौतुक कमी. या ठिकाणी सर्व साथीदार आहे, सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आज जागराचं कीर्तन आहे. तर मी सुरुवातीला सांगेल जर सुटायला वेळ झाला तर कुणी उठून जायचं आधीच सांगणार. जागर म्हणजे जागरच करायचा असतो. भले मग आज कीर्तन सुटायला 11 वाजू दे, 12 वाजू दे, 1 वाजू दे, आता 2 नाहीतर 3 नाहीतर चालतंय ना. चालतंय ना. अहो तरी म्हणा की मी कुठं चालवायला लागली. हा ऐका नाही कारण जागराचं कीर्तन जागरता झालाच पाहिजे बरं. मग फार सुंदर नियोजन आहे. आणि या नियोजनामध्ये भर पाडण्याकरता आपण सर्व एवढ्या संख्येने एवढ्या प्रेमाने इथं उपस्थित झाला. तुम्ही आम्ही इथं आलो मारुती रायाच्या दरबारामध्ये बसलो श्रीराम प्रभूचं गुणगान करायला लागलो. तुम्ही आम्ही इथं आलो का नाही? जरा मोठ्यात मला माना हलवलेलं कळत नाही. जरा तोंडानं बोला सगळ्यांनी. तुम्ही आम्ही इथं आलो का नाही? जरा जोरात. तुम्ही आम्ही इथं आलो का नाही? वा इकडे पुरुष मंडळी आता तुमचा आवाज आला पाहिजे. तुम्ही आम्ही इथं आलो का नाही? मग तुमच्यापेक्षा आमच्या लाडक्या बहिणी बऱ्या नाहीत होय. हो कसला आवाज भावासारखा आवाज कोणता आलाच पाहिजे. हो पुरुष मंडळ जरा जोरदार. तुम्ही आम्ही इथं कीर्तनाला आलो का नाही? मला म्हणा आता तुम्ही आता आपली पार्टी पडू द्यायची. हा आता मी तुमच्या पार्टीने जरा माझी जागा हे करा. हो मग तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो का नाही? हेच पाहिजे होतं. अजून काही पाहिजे हो? बर तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो का नाही? वा आता सगळ्याचा जोरदार आवाज आला पाहिजे. टाळकरी तुम्ही आम्ही आलो का नाही? टाळकरी तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो का नाही? आता सगळ्याचा टाळकरी असतील, बसणारे असतील, मंदिरातले असतील, तिकडे रस्त्यावर बसून कीर्तन ऐकणारे असतील, सगळ्यांनी जोरदार म्हणायचं बरं. हो आवाज आला पाहिजे माझ्यापर्यंत. तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो का नाही? कुशल हो म्हणताय. तुम्हाला कोण म्हणलं तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो? आता ऐका गड्या. तुम्ही आम्ही कीर्तनाला नाही आलो. स्वतः श्रीराम प्रभूंची मारुती रायाची इच्छा होती की त्यांच्या दरबारामध्ये बसून त्यांचं नामयज्ञ चालावा, सप्ताह चालावा. म्हणून तुम्ही आम्ही इथं नाही आलो तर त्यांनी आम्हाला इथं आणलं म्हणून तुम्ही आम्ही येत आहे बरं. मग आलो का आणलं? हा आता बरोबर आले बरं. तुम्ही आम्ही इथं आलो नाही त्यांनी आणलं. आपणच म्हणतो त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. पण त्यांच्या सत्तेशिवाय तुम्ही आम्ही इथं येणं कसं आहे हो? सत्तेने वेदासी बोलणे तुझिया. सत्तेने वेदासी बोलणे तुझिया. सत्तेने वेदासी बोलणे तुझिया. सत्तेने वेदासी बोलणे सूर्याची
तुझी असतेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबाळे सूर्यासी चालणे तुझी आबाळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी त्याच्या सत्तेने चालतात. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये म्या बोलविला वेद बोले म्या चालविला सूर्यो चाले म्या हालविला प्राणू हाले जो म्या जगाते चालिता म्हणजे विश्व चालवणार ते आहेत का नाही. त्याच्या सत्तेने तुमचं आमचं या ठिकाणी पदार्पण झालेले तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो याच्याहून अहोभाग्याची गोष्ट काय असू शकते. फार सुंदर या ठिकाणी नियोजन मारुती रायाच्या दरबारामध्ये आहोत. तर कीर्तनाला प्रारंभ करत असताना जोरदार खणखणीत दणदणीत एकदा जयघोष झाला पाहिजे तरच पुढे जायचं. त्यांना कीर्तनात आणायचं मगच पुढं जायचं. ते आले पाहिजेत का नाही. तसं कीर्तनात देव असतो फक्त दिसत नाही आपल्याला. कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग देव उभा असतो पण दिसत नाही का. आम्हाला डुलकी लागलेली असते. देव दिसायचा कसा म्हणून दिसण्याकरता पण जोरदार खणखणीत दणदणीत आवाज झाला पाहिजे. सगळ्यांनी प्रेमानं घ्या हातवरती घ्या हातवरती सगळ्यांनी पकवाजे राहू दे तुम्ही कष्ट नका घ्या. हा सगळ्यांनी जेवढी जेवढी माणसं कीर्तन ऐकतात ना कानावर आवाज पडत असेल तर सगळ्यांनी हातवरती घ्या. वा सगळ्यांनी मावशा घ्यावं हातवरती. तुम्हाला वाटल गर्दीत मला दिसत नाही चांगलं दिसतंय मला अजून ना. सगळ्यांनी जोरदार प्रेमानं आनंदानं सगळ्यांनी मोठ्याने जयघोष करायचा. सियावर रामचंद्र की जरा जोरदार येऊ देव. मग अशा हो कसं म्हणत होता तसं जोरदार खणखणीत दणदणीत अजून प्रेमानं ज्याचा मोठ्याने आवाज येईल ज्याचा जोरदार आवाज येईल त्याला कीर्तन सुटल्यानंतर माझ्या पाकिटातलं 100 रुपये बक्षीस. उग उग खोटं खोटं खरं खरं म्हणचाल तुम्ही. मला गाडीची टायर विकून जावं लागेल असे जर मी 100 रुपये वाटायला लागले बरं का दादा. बऱ्याच ठिकाणी सगळं म्हणून जाते तुम्हाला 100 रुपये देते असं म्हणून जाते आणि लक्षात न जातं उग उग खोटं खोटं म्हणायचं. कीर्तन झालं तर माणसं गाडीच्या पाठीमाग महाराज 100 मगाशी लय म्हणत होता द्या बरं आता मग अवघड होतं एवढं म्हणा नाही घ्यायचं. पण जोरदार खणखणीत दणदणीत सगळ्यांनी घ्या हातवरती. एवढ्या जोरदार एवढ्या प्रेमानं आपल्या मारुती रायानं प्रभू श्रीराम प्रभूंकडे जावं श्रीराम प्रभूंच्या हाताला धरून कीर्तनात आणावं. एवढ्या जोरात एवढ्या प्रेमानं एवढ्या आनंदानं सगळ्यांनी जयघोष करायचा. गड्या सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की. हा जरा अजून जरा चांगलं खात्या पित्या घरचं दिसतंय की चांगले धंदाकडे माणसं काव पकवाजे. आवाज सुद्धा तसा आला पाहिजे का नाही. काव सृष्टी मला दादा ऐका नाही तसा आवाज आला पाहिजे. हो का खरं सांगते मी फक्त दूध भातावचे तरी आज नाही खाल्लं बरं. पण तरी सुद्धा मी एवढं ओरडते म्हणते का नाही तसं तुमचा सुद्धा जोरदार आवाज आला पाहिजे. जोरदार जे कीर्तनाला आले नाही त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. अरे कसलं जे गोष्ट चालू आहे कसलं नाव विज्ञान चालू आहे उगच गेलो ना आपण पश्चाताप झाला पाहिजे. त्यांनी उठून आलं पाहिजे. बरं एवढंच नाही तर श्रीराम प्रभूंनी सुद्धा सगळीकडे रामनवमी हनुमान जयंती निमित्त कार्यक्रम चालू आहे पण सारं विश्व सोडून आपल्या कोण गावामध्ये आलं पाहिजे. एवढंच नाही आपल्या कीर्तनामध्ये त्यांनी नाचलं पाहिजे त्यांनी म्हटलं पाहिजे कोण गाव की बात कुछ अलग है रे बाबा. ऐका नाही देवानं म्हटलं पाहिजे. याच्या करता जोरदार खणखणीत दणदणीत सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की. वा सगळे म्हणला ना मावशी सगळे म्हणला ना. खोटं बोलायचं नाही मला बर का. कोणी खोटं बोलायचं नाही. मला खोटं बोलले लगेच कळतं मी आधी सांगत्या. खोटं बोलायचं पुरुष मंडळी तुम्ही म्हटलं ना म्हणला का खरं बोला तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे. खोटं बोललं तर काही खरं आहे. मला माहित आहे येताना कीर्तनाला घेऊन आलाय जोडीनं आलाय त्याच्यामुळे जरा प्रेमानं आनंदानं जयघोष करायला काय जातं. कारण नाम घेतलं तर सांगू तुम्हाला छंद नाही नामाचा किंवा छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. कामाचा देह बनवण्याकरता जरा नाव घेतलं पाहिजे. कारण जो देवाच्या नावाला धरतो ना देव त्याला तारतो. ज्याला वाटतं तारावं
त्यांनी देवाच्या नावाला धरावं. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी चिंतनाकडे वळत असताना फार सुंदर असं नियोजन केलेलं आहे, ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. ते असणारे नाना मुकदम, अगदी ज्ञानेश्वर मुकदम, अधिक असणारे गणेश मुकदम, अगदी दोघांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फार आग्रह त्यांनी केला, ज्ञानेश्वर दादांनी असेल, गणेश दादा, नंतर योगेश दादा, हर्षद दादा यांनी फार आग्रह केला की महाराज यावंच लागतंय, नाहीतर एवढ्या लांब आम्ही तरी कशाला येतोय. नाही, परत फार सुंदर गुणीजन मंडळी या ठिकाणी, त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्या मात्यांनी सांगितलं महाराज आता जरा सप्ताह तरुण पोरांकडे आलेले आहे, त्याच्यामुळे ते करत आहेत आणि केलंच पाहिजे लेकरं, कारण तरुणांनीच इकडे येणं गरजेचं आहे. आज समाधान वाटतं की लेकरं तरुण छोटी छोटी लेकरं टाळ घेऊन उभा आहे. सप्ताह याच्या करता नसतो की बाहेरचे महाराज लोक बोलवायचे, त्यांची घरं भरायची, त्यांना पाकिट द्यायचे, याच्या करता सप्ताह नाही. ते बाहेरचे महाराज आल्यानंतर आपल्या गावातले आपल्या लेकरांच्या डोक्यात प्रकाश पडावा. अरे बाहेरची लेकरं होऊन आपल्या गावामध्ये आपल्या सप्ताहामध्ये कीर्तन सांगतात, किमान आपण टाळ घेऊन तरी का उभा राहू नये, एवढं जरी आपल्या लेकरांना कळलं तर सप्ताह करण्याचं सार्थक आहे. याचा करता सप्ताह म्हणून या लेकरांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्या फार सुंदर साथ या ठिकाणी देतात. खरं या लेकरांना कळलं कुठं नाचावं बरं का. तर ना भाग्यवंत नटे, खरं इथं नाचलं पाहिजे. बाकीचे लोक धांगडधिंगा दुसरीकच बरं वाटतं. इथं नाचा ना, अहो तरुण पोरं इथं येऊन नाचली पाहिजे. तरुण तर सोडा, म्हातारी माणसं सुद्धा आता इकडे यायला तयार. नुसतं डीजे लागू दे की डीजे, हो नुसता डीजे लागला तर म्हातारी माणसं सुद्धा डीजे डीजे बस ना गपगुणाने. लय अवघड आहे. इथला आनंद घेतला पाहिजे का. नाचू कीर्तनाचे रंग, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लेकरांसाठी पण काय नाचते, हा 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 वा वा, नादच नाही करायचा. सगळा फुफुटा आला माझा, नाचलेच तेवढं हो. आणि काय मला मावशाचं तर हो काय नाचत होत्या, करण्या पुरीला लाजवेल असलं नाचत होत्या हो. आणि असं नाचलं पाहिजे हो. कीर्तनात असं मन सोक्त नाचायला. कीर्तनात अंग नाचण्याचा ताल कुणाचा होतो माहितीये का, ज्यांना खरंच कीर्तनातला देव दिसतो. अजून काय पण म्हणा, काय ते गजर, त्या साड्या, बाबा कसल्या नाचत होत्या मावशा हो. तुम्हाला सगळ्याला जाताना तिकीट भरून असं पाहिजे होतं नाचणे. मी बऱ्याच ठिकाणी सांगते, मी बिनधास्त कीर्तनामध्ये तुम्ही घरी गेला असं व्यक्त होऊ शकता का. घरी गेला नाचायला लागले तर आपलीच लेकरं म्हणा, मम्मी येड लागलं का तुला, आहे का नाही. पण इथं मन सोबत, इथं जग आपल्याकडे बघतोय म्हणून नाही, भगवंताने आपल्याकडे बघावं म्हणून नाचावं, नाचलं पाहिजे. फार आनंद घेतं बरं. म्हणून मला खरं तर इकडची माणसं आवडतात. बिनधास्त प्रत्येक गोष्ट असते, नाचतात, आनंद घेतात. आणि म्हणून इकडले कार्यक्रम सुद्धा फार उत्साही असतात बरं. आणि म्हणून मी पण नाही म्हणू शकले, नाही म्हटलं चला एवढा आग्रह करताय तर जाऊया. फार सुंदर या ठिकाणी सगळे हे लेकरं, सगळे हे गायनाचार्य मंडळी फार सुंदर असे गायनाची साथ देतात. बाबा या ठिकाणी दादा आहेत, आमच्या सिद्धिताई आहेत, विनकरी ताई या ठिकाणी, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गड्या. वा वा, मानलं गड्या. एकुलते एक आपले मृदुंगाचार्य, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या.
कोणाचे आहेत तुमचे आहेत वा हा वा म्हणजे जोडीनं आलाय कीर्तनाला मग काय लेकरं पण आलंय सगळंच कसं आलं इकडं पण आनंद आहे हो जोडीनं परमार्थ करायला सुद्धा भाग्य लागतं साक्षात विठू रुक्माईची जोडी वाटते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वा आधीकून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाची शोभा बनवण्याचं काम करणारे सिस्टीमवाले दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गाड्या जोरदार जोरदार वा 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 काय सिस्टीम वा खरं सांगू कार्यक्रम अभावी घसा माझा खराब होता पण जेव्हा मी गायला चालू केलं मलाच नवल वाटायला लागलं हे येते म्हणलं मला पण फार सुंदर सिस्टीम आहे करावं तेवढं कौतुक कमी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे जोरदार सांगू तुम्हाला टाळ्या वाजवताना कंजूसपणा करायचा दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवायला आपलं मन मोठं लागतं म्हणजे ज्याचं आज मन मोठं आहे ना ते टाळ्या वाजवणार बरं आता डबल मोठं झालं मन नाही पण फार सुंदर सिस्टीम आहे बरं का दादा तुम्ही इकडचेच आहे ना म्हणजे ही याच भागातली आहे ना असंच म्हणते हो आमच्या भागातनं थोडी येणार आहे तुम्ही काय हो दिसायला तर किती भोळे आहेत फार गोड सिस्टीम आहे करावं तेवढं कौतुक कमी दादा तुम्ही या भागचा म्हणून सांगू दादा कौतुक केलं पाहिजे आमचे गुरुवारी फार गोड सांगतात गुरुवारी म्हणतात एखाद्याची स्तुती करावी पण निंदा कधी करू नये आणि ते चांगलं आहे ना माणसानं त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे बरं म्हणून फार सुंदर सिस्टीम आहे अशी जर सिस्टीम आमच्या भागात लागली मी जर कौतुक करायला लागली ना सिस्टीमवाल्या दादांचं तर कुणाला माझं कीर्तन आवडत नाही फक्त सिस्टीमवाल्या दादांना आवडतं का हे सोपं नाही हे एक जर जळलं म्हणजे जळूनही पण जळलं तर त्यांचं 10-12 हजाराचं नुकसान आहे पण आपले कार्यक्रम चांगले व्हावे याच्याकरता कशाचीही पर्वा न करणारे म्हणजे सिस्टीमवाले दादा हो म्हणून आमच्या भागात जर माय ऐका आमच्या भागात जर सिस्टीमवाल्या दादाचं कौतुक करायला लागले ना अर्धा तास नुसतं मी सिस्टीमवाल्या दादावरती बोलते कुणाला माझं कीर्तन नाही आवडत कुणाला नाही आवडत पण सिस्टीमवाल्या दादाने पाकिट दिलं असतं त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं लागतं आणि एवढं कौतुक केलं ना आता त्यांनी तारीख दिलेलं असते म्हणून कौतुक जर केलं तर पाकिट सोडाच पण कीर्तन झाल्यानंतर आवर्जून ते भेट घ्यायला येतात ताई काय कीर्तन केलं म्हणून बक्षीस म्हणून खिशातनं 5,000 रुपये काढून देते काय कौतुक केलं काय कीर्तन केलं म्हणून बक्षीस म्हणून किती दादा बसताय ना तिथं किती कसा असतो आहे आमच्या भागातले 5 देतात मग तुमच्या भागातले इकडच्या एवढ्या मोठ्या एवढी सुंदर सिस्टीम म्हटल्यानंतर यांनी किती द्यायला पाहिजे 25 त्यांनी बसावं तिथं काय नाही माझी गाडी तिथंच लावली कीर्तन झाल्यावर फक्त माझी भेट घ्या बाकी काही नाही पण फार सुंदर सिस्टीम आहे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे आधी करून सर्व मंडळी आता गोडसं चिंतन आहे का विठाल 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 वॉर्निंग आहे माझी सगळ्यांना विनंती आहे माझी सगळ्यांना सांगणं आहे कीर्तन ऐकत असताना कोणती तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकू नका तुम्ही म्हणताल महाराज जरा उग्रात शब्द वापरताय पोरगी आम्ही नाही पोरगी म्हणतात काही लोक चांगलं माझं नाव ज्ञानेश्वरी पत्रिकेमध्ये नाव आहे पुकारलेलं असतात ज्ञानेश्वरी महाराजांचं कीर्तन आहे तरी सुद्धा माझ्या पाया पडायला आले होय ग पोरे कुठनं आली होय ग पोरे वडिलाचं नाव काय होय ग पोरे शाळा बेळा शिकती का नाही मग अशांसाठी मला एकच सांगायचंय कोणती तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकू नका आज कोणती तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकू नका ज्ञानोबा तुकोबाची छत्रपती शिवरायांची श्रीराम प्रभूची लेख कीर्तन सांगते म्हणून ऐका आपलं कीर्तन सारखं केलं गेलं विठाल 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 सांगतात महाराजांनी म्हणावं हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा देवा द्यायचं असेल तर एकच दान दे मग आता दान का मागतात तुकोबराय जगाच्या मालकाने मागायला लागलं म्हणून बरं तुकोबराय म्हणतात देवा नाही मागू शकत रे मी अपराध आहे का काही मागणे आम्हाला
वडिलाची रीत जाणत असे. देवा नाही मागू शकत का? आजवर माझ्या वडिलांनी सांगितलं देवाची सेवा करावी, पण देवाला कधीच काही मागू नाही मागू शकत. म्हणून का? माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा, तुझी चरण उपवास करणे उपवास करणे देवानी म्हणा तू बरं असं नका करू, मागा हो. नाही मागू शकत का? बरं आता देवानी किती गोड समजून सांगितलं आहे का? देवानी म्हणावं का लेकरांनी आई बापाकडे नाही मागायचं तर कुणाकडे मागायचं? तुम्ही मला माय बाप मानता ना, मागा ना. अहो तुम्ही माझी लेकर आहे, लेकरांनी माय बापाला मागितलं पाहिजे. आम्ही लेकर कसं काय? स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सुद्धा सांगतात की सगळी माझी लेकरं आहेत. ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन. म्हणजे तुम्ही आम्ही त्याची काय आहे? लेकर आहे. लेकर आहे तर लेकरानं देवाकडे मागण्याचा अधिकार असतो. मागा तुकोबर आहे, मागा म्हटलं तुकोबराय आता रागाला नाही मागू शकत म्हणे. तर बघा तुकोबरायांचा प्रामाणिकपणा कसा आहे. नाही म्हणतात. तुम्हाला आम्हाला सांगितलं असतं तर पेटून उठलं असतं, पेटून हे दे ते दे, हे पाहिजे ते पाहिजे, दिलंच पडलं नसतं. ते तुकोबराय होते. म्हणून आपल्याकडे आता मागण्याचा अधिकार नाही, देण्याचा अधिकार भगवंताकडे आहे. कारण देता देव विता नेता देव येथे याची सत्ता. म्हणून देणारा तो आहे, नेणारा तो आहे. सगळं त्याच्या सत्तेने चालतं. म्हणून देण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. मग भगवंताकडे मागण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला सुद्धा होता, पण आता मागितलं तरी भगवंत देत नाही का? कारण की तुकोबरायांसारखं मागत नाही. आपलं मागणं बऱ्याच लोकांना पाहिलं देवाच्या मंदिरात जाणार, देवाच्या मंदिरात जाणार, बंडीलच करणार पैशाचा. बरं मनुष्याची बुद्धिमत्ता कशी असते पहा. देवाच्या मंदिरात जाणार, पैशाचं बंडल काढणार, पण कधीच देवाला बंडल अर्पण करणार नाही. का हो करचाल का? बंडल बाहेर काढणार. मग काढला कशाला? पण पहा माणसाची बुद्धिमत्ता कशी असते. बंडल बाहेर काढणार पैशाचा, एक 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 नोट बाहेर अशी मोजून मोजून बाजूला काढणार. 500ची गेली, 200ची गेली, 100ची पण गेली, 50ची पण गेली, 20ची पण गेली, 10ची पण गेली. आता आला 5चा ठोकळा ठोकळा ठोकळा. 5 रुपये काढतो त्या सगळ्या नोटेतनं आणि 5 रुपये त्या दानपेटीत वरून असा वाजत जात. ऐकणारा वाटतं लय दिलं बाबा त्याने, लय दिलं. काढलं किती? पैशाचं बंडल काढलं आणि टाकलं किती? 5 रुपये. बरं टाक नका टाकलं त्याची मर्जी. बरं टाक नका टाकलं त्याची मर्जी. 5 रुपये टाकले आणि वरनं काय? देवा यंदा तरी बंगला बांधू दे देवा. अरे शेजारीनी थार घेतली, थार. आमच्या घरात फॉर्च्युनर तर येऊ दे. हा तर 5 रुपयावर एवढं काहीच नाही देवा. सगळ्याची लग्न झाली, पिंट्याचं लग्न होऊ दे 5 रुपयावर. देव म्हणणार किती काय काय देऊ तुला 5 रुपयावर. हो लय अवघड आहे. 5 रुपयावर किती मागावं. म्हणून आपल्याकडे मागण्याचा अधिकार राहिला नाही. मागावं फक्त तुकोबरायांनी. तुकोबराय म्हणतात देवा तू एवढा आग्रह करतोय, नव्हता आता मागायचं आमच्या परंपरेत नाही, पण आमच्या आई साहेबांनी परंपरा मोडली तर चला आता आम्ही पण मागतो. कधी मोडली? तर एके दिवशी बोललो बा त्यांची शुद्धोरी घेतली, फराळ वगैरे सगळं घेतलं आणि वारी करता पंढरपूरला चालले. वारीला पंढरपूरला चालले. कोण चालले? कोण चालले? जर आवाज येऊ द्या. कोण चालले? तुकोबरायांच्या वडिलांचं नाव बोललो बा. काय नाव? बोललो बा. आईचं नाव? आईचं नाव बोला गे. आईचं नाव आवाज मोठ्याने येऊ द्या ना. आईचं नाव कनकाई. काय मावशा हो?
जरा आवाज आला पाहिजे. काय आईचं नाव? अगं बोला बस जरा, जरा आवाज माझ्यापर्यंत तरी होते की. काय? कनकाई माता. बरोबर बोललो बा. आणि कनकाई माता. आता या जागी कुठल्या हिरो हिरोईनची सगळं आलं असतं. साधू संतांच्या बाबतीत आम्ही पाठीमागे राहिलो. असो बोललो बा. सगळं आवरलं त्यांनी आणि पंढरपूरला चालले. शिदोरी घेतली, सगळं घेतले, कपडे वगैरे घेतले आणि चालले. आताच्या काळात किचन आहे. आधीच्या काळात स्वयंपाक खोली असायची आणि त्या स्वयंपाक खोलीला एक दिवळी असायची. दिवळी तुमच्या इकडे काय म्हणते दिवळीला मला माहित नाही. आमच्याकडे दिवळीच म्हणते. छोटीशी अशी खिडकी असायची ज्याच्यातनं त्या बाईला अख्खी दुनिया दिसायची. सगळं काय ती घरातनं त्या खोलीतनं बाहेर जात नव्हती पण अख्ख्या गावाची खबर होती. जसं आता तुम्ही किती फिरा पुरुष मंडळी, तुम्ही किती फिरा, तुम्हाला जेवढं गावातलं माहित नसतं तेवढं गरीब बसून यांना माहित असतं. मग त्या दिवळीतनं कनकाई मातेने पाहिलं. कनकाई माता म्हणाले धनी चाललं. मग मात्र कनकाई माता बाहेर आल्या. इकडं बोल्लोबानी आवरलं आणि तडतड तडतड पावलं टाकत झप 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 पावलं टाकत बोल्लोबात चालले. कनकाई मातेने हाक मारली. होय अहो थांबा की मी काय म्हणते ऐका तरी. होय अहो थांबवलं बोल्लोबांना. पळत मागून गेला. म्हणे कुठं चालला? तुला माहित नाही कुठं चाललो? मी काय आता मुंबईला जाणार आहे, भिवंडीला जाणार आहे म्हणे. मग मी आता वारीला चाललो. वारीला? आणि म्हणे एकटं जाता होय? अगं मी एकटंच जातो. नाही एकटं नाही जाणार म्हणे, गावातले 4 जण माणसं घेऊन जाणार आहे. असं? होय हो. लग्नाला एवढी वर्ष झाली कधी तुमच्याकडे आग्रह केला नाही. एकटं का म्हणून जात असतं पंढरपूरला? मी तुमची बायको आहे का नाही? मी तुमची पत्नी आहे का नाही? मग यावेळेस मला येऊ द्या ना. ते म्हणे नाही तू घरीच बस, तू घरी बस. तुला म्हणून मी नेणार का हो? मी काय केलं? मी तुम्हाला खवळते, रागवते, चिडते, मला का नेत नाही? अगं नाही देऊ शकत. वय ज्ञान मला पण. बघा पाठीमागं लागल्या. मला पण यायचं म्हणे. बोला म्हणे नसतो नेत तर बघा मला यायचंय. मी येणार म्हणजे येणार. त्यांचा आग्रह असतो की आम्हाला यायचंय. मग राज हट्ट, बाल हट्ट, स्त्री हट्ट पुरवावा लागतो. पण बोललो बा आपल्या मतावर ठामवते का? तुला नेलं तर तू मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या परंपरेमध्ये देवाला काही मागितलं तर पाप घडेल म्हणे. एवढे दिवस भक्ती केली वायाला जाईल. नाही मागायचं तुला, नाही नेत म्हणे. तू नाही मागत अहो एकदा द्या ना. ऐका ना म्हणे माझं नाही नेत. आता दोघांची तेवढे भांडणं लागण्याच्या जोरावर होती. कनकाई मातेने ओळखलं. बोलोबा म्हणले नाही नेत. कनकाई माता म्हणल्या बर. बोलोबा म्हणले ठीक आहे ना, चालतंय तुला? हो चालतंय, जावा. खरंच जाऊ? आता आधी म्हणत होते नको, आता काय म्हणायला लागले खरंच जाऊ? हा म्हणे जावा. खरंच जाऊ का? म्हणे जा ना. नाही तुला यायचं? नाही यायचं. खरं म्हणते. कारण बायका आशा जर म्हणायला लागले नाही यायचं, जावा. आधी काय म्हणत होती यायचं परत नाही म्हणते. म्हणजे काहीतरी मला माहित आहे हो तुमच्या खुणा सगळ्या. हो आणि ते गोड बोलून काम असतं. नाही यायचं आता मला, जावं म्हणे. खरंच नाही यायचं? नाही यायचं. बरं जा असू दे बरं बघ. नाही आता नाही यायचं मला. अगं जा भर तुझी शिदोरी भर जा. नाही यायचं आता मला. अगं पण झालं काय? रुसली? नाही रुसले. रागवलीस? नाही म्हणे. चिडली? अगं नाही यायचं मला. तुम्हाला जायचं ना, जा. माघारी आल्यावर जेवण कोण देते बघू की. बोललो बा म्हणले हित गणित हे झालं होय. म्हणले माय चुकलं, चल जाऊ बाई हीच जाऊ. म्हणे धनी तुम्हाला माहित नाही का जोडीनं जायचं असतं. आणि म्हणून मग मला यायचंय म्हणजे यायचंय. ठीक आहे म्हणे. आता बोलोबांनी ऐकलं आणि एका शर्ती बोलोबा म्हणे तुला नेतो पण पांडुरंगाकडे काही मागायचं नाही, तोंडातनं शब्द सुद्धा काढायचा नाही. कनकाई माता म्हणले अजिबात नाही. माझ्या मुखातनं शब्द जर बाहेर पडला, माझ्या मुखातून शब्द बाहेर जर पडला, माझं मेलेलं तोंड दिसतं तुम्हाला. अगोदरच्या बायका परखड बोलायच्या. नाही म्हणे नाही मागणार. आता मात्र कनकाई मातांना ठीक परवानगी दिली. दोघंही चालले. दोघंही अगदी भगवंताच्या दिशेने वाटचाल करतात. पंढरपूरला चालले. माय जोडीनं चालले. पुढे बोललो बा कनकाई माता माग. पुढे बोललो बा कनकाई माता गप्पा मारत पंढरपूरला चाललेत. आधी गाडी नव्हती, काही नव्हती. आता गाडी आहेत. माणसं जवळ आली तरी संवाद संपला. बोलणं राहिलं. आता येताना पाहिलं इथं जरा थोडंसं ट्रॅफिक लागलं. येताना बसमध्ये पाहिलं गाडीमध्ये ड्रायव्हर एकटाच रिकाम होता. ते पण मॅप बघायला इकडे तिकडे करा, नाही तर बाकी सगळ्याच्या हातामध्ये फोन होते. कोणी सुद्धा फोन खालीच ठेवला
नाही. माणूस शेजारी बसलाय, बोला ना तुम्ही, ऐका ना ती काय म्हणताय. जे ते घरी बोलताना आता बोला, वेळ भेटला ना. अगोदरच्या काळात म्हणून फार चांगलं होतं, फार चांगलं. मग जोडीनं चालले. सांगू तुम्हाला, एवढी माणसं इथं बसलेत, शाण्या माणसाने कधी पंढरपूरला जायचं, ज्याला कळलं त्याला जे हरी, ज्याला नाही कळलं वा घरी. म्हणून लक्ष द्या जरा. मग ऐका गड्या, थोडस कळून घ्या. शाण्या माणसानी एकट्याने कधी पंढरपूरला जायचं नाही का. एकट्याने गेलं की तुम्ही माघारीच येणार नाही का. तुम्हाला माहित नाही, वड्या कुड्यातली झाडावरची भूत लगेच सोडते, पण पंढरीचं भूत सोडत नाही का. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या. पंढरपूरच्या भूतानी जर धरलं परत काय खरं. बाकीच्या वर लिंबू मीठ मिरच्या ओळून नारळ ओळून तुम्ही ते काढू शकता. आता तुम्हाला नाही सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळत पण असेल. आपल्याला ते करायची गरज, पण पंढरपूरच्या पांडुरंग काही करा, ते भूत माग लागलेलं सुटत नाही. मग असलं नाद लागतो. एकदा भिवंडीचा सप्ताह, एकदा कोणगावचा सप्ताह, एकदा पंढरपूरचा सप्ताह, एकदा बीडचा सप्ताह. मग असं सप्त्यावारी फिरावं लागतं त्या भूतानी धरलं तर. म्हणून एकट्याने कधी जायचं, जरा मोठ्या आवाज द्या हो. एकट्याने पंढरपूरला जायचं नाही. मग कसं जायचं, जोडीनं. कसं, जोडीनं. आता तुम्ही लांबचे, पण लांबचीच माणसं जरा जास्त दर्शनाला येतात, मुक्काम वगैरे करून असतात पण दर्शन घेतात. आता इथं असणारी माणसं, किती माणसं पंढरपूरला दर्शनाला गेले, जरा हात वर करा बरं. पहिल्यांदा सगळे जाणारे, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे जाणारे पंढरपूरला हात वरती करा बरं. मला बघू दे. संख्या जास्त आहे कडे इकडं. टाळ करी नाही गेला तुम्ही, नाही गेला हात का घ्या की वर. मग काकवायचे घ्या की हात वर. वा सिस्टीम आला. काय म्हणताय नेमकं, गेला का नाही गेला. गेलाय, वा वा वा, चांगला आहे. नसला गेला तर चला माझ्यासोबत, मी घेऊन जाते. आमचं भाग्य, आम्ही पंढरपूरकडे करा हात वर. जरा मोजू द्या. मंदिरात बसणारे गेलाय का पंढरपूरला, घ्या हात वर. वा वा वा, चांगली बरीच संख्या आहे, म्हणजे भरपूर आहे. एवढ्या लांब असताना सुद्धा येत आहे. आता यातली किती मंडळी जोडीनं गेले, त्यांनी हात वर करा बरं. तो का ते लेकरू पण हात वर करत आहे. अरे तुझं होऊ दे तरी. ज्याची झाली त्यांनीच फक्त हात वर करा, बिना लग्नाचं सुद्धा हात वर करायला. अहो ऐका जरा, जोडीनं जाणार म्हणलं, याला दाढी बिशा फुटली नाही, हात वर करते. लय अवघड आहे. जोडीनं जाणार आहे, करा हात वरती. जोडीनं, जोडीनं, जोडीनं. विनगरीत आहे, करा घ्या परत. वा, जोडीनं. पकवाजे, जोडीनं. वा वा वा, सिस्टीम आलं. झालंच नाही का, बरं असं घ्या हात वरती. हा, जोडीनं जाणारे मावशा घ्या बरं हात वरती, घ्या हात वरती. बघा ह्या तर मावशीनं 2 हात वर केलं. नुसतं जोडीनं नाही, लेकरांना सुद्धा घेऊन गेलोय. चांगलं आहे, चला जोडीनं गेलं पाहिजे. आता बऱ्याच महिला मंडळीचा हात खालती होता का, गेलंच नाही जोडीनं. अहो जोडीनं जायचं नसेल गेला तर आता आषाढी वारी जवळ यायला लागले. आता नवऱ्याच्या पाठीमागं लागा, होय व नाही तर नावानं बोलवा, माझं काही म्हणणं नाही. तुमचं त्याचा प्रश्न आहे. होय व ऐकलं का, आता कीर्तन ऐकून आले मी तुम्हाला आता सांगते. मला यंदाच्या वारीला यायचंय, म्हणजे आपण जोडीनं जायचं. आपण जोडीनं जायचं, मला न्यायचं. नाही तर काही खरं म्हणजे एवढं डेंजर होणार का बरं. पण त्यांना म्हणायचं, होय हो धनी. तुम्ही म्हणायचं, कुणी म्हणायचं महिला मंडळ, कुणी म्हणायचं. अगं बोला ग, कुणी म्हणायचं, तुम्ही म्हणायचं. म्हणायचं जरा प्रेमानं, होय हो धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. 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 धनी मलाही दाखवाना
अगं माझं झालं असतं तर मी म्हणलं तरी असतं. तुमचं झालंय ना, झालंय ना म्हणायचं त्यांना. होय हो धनी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी म्हणायचं प्रेमानं. आता हे झालं तुमच्यासाठी. मी काय तुम्हाला वावगं ठरवत नाही किंवा तुम्ही पर काय असं अजिबात नाही गड्या. तुमच्यासाठी सुद्धा आता इकडं पुरुष मंडळी महाराज यांना चला 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 माग लागावं लागतं, तरीही एक नाही आले तरी हो का कसं जरी केली तर आपली ही कुलती एक बायको आहे. नाही आली तरी त्याला प्रेमानं म्हणावं लागल, होय ग अगं चल ग चल जाऊ जोडीनं. आणि बायकांचं एक विशिष्ट वैशिष्ट्य असं आहे, एकदा सांगितलं येऊ वाटत कोण म्हणलं इकडंच बसले ते एवढं लक्षात ठेवा. आणि तुमच्यापेक्षा संख्या यांची जास्त आहे. एक एकीने बदक टाकाय चालू केलं का नाही आपलं काहीच खरं नाही. आणि मग तुम्ही म्हणायचं जरा अजून प्रेमानं, होय ग अगं चल म्हणतो ना जाऊ जरा प्रेमानं जोडीनं जाऊ विठू रखुमाईचं दर्शन घेऊ ग. जशी या भक्तासाठी ते विटेवरची विठ्ठल रखुमाई ना, तशी माझ्या संसारात मला साथ देणार या विठ्ठलाची तर रखुमाई आहे ग. चल ग म्हणून प्रेमानं तिला म्हणायचं, होय ग चल ग सखे चल ग सखे पंढरीला. म्हणायचं ना. कोणी कोणी कोण गावकर कोणी म्हणायचं, आवाज येऊ द्या जरा. कोणी म्हणायचं, तुम्ही म्हणायचं ना. मग चल ग सखे चल ग सखे पुढचं म्हणूनच ते तर पुढचं तुम्ही म्हणा आता बरं पूर्ण करा. चल ग सखे चल ग सखे पंढरीला. म्हणताय नेमकं काय, जरा आवाज आला पाहिजे प्रेमान आनंदानं. होय ग चल ग सखे चल ग सखे पंढरीला. अजून प्रेमानं चल ग सखे चल ग सखे पंढरीला. बायकावर रुसला का काय तुम्ही. हा एवढे एकच बाबा म्हणत होते गड्या, त्यांचं बायकोवर जास्त प्रेम दिसतंय. म्हटलं पाहिजे तिला, होय ग चल ग सखे चल ग सखे पंढरीला, चल ग सखे चल ग सखे पंढरीला, चल ग सखे चल ग सखे पंढरीला. तुझ्यानी जरा तुझ्यानी जरा तिथे जाऊ तिथे चल भेटू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे चल ग सखे पंढरीला, चल ग सखे चल ग सखे पंढरीला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. असं कोणी म्हणायचं आता, तुम्ही म्हणायचं का नाही प्रेमानं, होय ग चल ग सखे चल ग सखे पंढरीला. जरा प्रेमानं आनंदानं तिला म्हणायचं तेव्हा येईल. आणि म्हणून म्हणलं एकदा सांगितलं कळत नाही म्हणून अजून प्रेमानं, होय ग अगं चल म्हणतो तर चल तुला तुला जोडीनं. पंढरपूरला. कुठं पंढरपूर. आवाज आला पाहिजे, आवाज कुठं फिरवीन पंढरपूरला. कुठं. आता ज्याचा आवाज नाही येणार ना त्याला त्याच्या बायकोची शपथ आहे. बघूच आता आवाज असा येत नाही. मग कुठं फिरवीन तुला जोडीनं पंढरपूर फिरवीन ग तुला जोडीनं पंढरपूर फिरवीन. पंढरपूरलाच नाही म्हणून जोडीनं परमार्थ केला पाहिजे, गेलं पाहिजे पंढरीला. एवढ्या माणसाच्या हात वरती पाहून आनंद वाटला. पंढरपूरला जायला सुद्धा भाग्य लागतं, कारण पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. अधिकार मोक्षाचा प्राप्त होतो याच्याकरता पंढरीला जावं. नुसतं जावं नाही माई, पंढरपूरला जावं, चंद्रभागेकाठी उभा राहावं आणि देवाला म्हणावं, हे देवा बघ तुझ्यासाठी या तुझ्या दरबारामध्ये तुझ्या नावानं बघ आम्ही उभा आहे, एकदा तुझी कृपा दृष्टी आमच्यावर टाक रे. एवढ्या दूरवरून आलो ना. अरे नामदेवरायांच्या हातचा घास करायला मागे पुढे पाहिलं नाहीस तू. तुकोबरायांसाठी धावत पळत आला, नाथ बाबांसाठी कामं केली रे, जनाबाईच्या
चौदा थपल्या, आम्हाला फक्त एकदा दर्शन दे, एकदा तुझा कृपा आशीर्वाद आम्हाला होऊ दे रे देवा. बघ तुझ्याकरता कुठपर्यंत आलो. आणि नुसतं आलो नाही तर त्या चंद्रभागेकाठी उभा राहून देवाला म्हणावं, देवा अरे तुझ्या नावाचा गळ्यामध्ये माळ आहे, हातामध्ये टाळ आहे, आणि चंद्रभागेकाठी फक्त आणि फक्त तुझी वाट पाहतो, ते एकदा दर्शन दे बाबा. तुळशीची माळ, हातामध्ये टाळ, तुळशीची माळ, हातामध्ये टाळ, उभा आहे चंद्रभागेच्या काठाला, उभा चंद्रभागेच्या काठाला विठ्ठला. वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, वारकरी आलाय भेटीला, वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. तुळशीची माळ, हातामध्ये टाळ, तुळशीची माळ, हातामध्ये टाळ, उभा चंद्रभागेच्या काठाला, ओ उभा चंद्रभागेच्या काठाला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, वारकरी आलाय भेटीला, वारकरी आलाय भेटीला, वारकरी आलाय भेटीला. वा, त्या वारकऱ्याला भेटेल का नाही पण तुम्हाला भेटेल बरं. वा, जोरदार टाळ्या पकवाजासाठी झाल्या पाहिजेत आपल्याला. वा वा. आणि म्हणून वारकरी होऊन मग बोल्लोबा आणि कनकाई माता दोघेही मंदिरामध्ये दर्शनाकरता गेल्यानंतर पुरुषांच्या रांगेमध्ये बोल्लोबानी दर्शन केलं. पण दर्शनाला गेल्यानंतर जगाच्या मालकाची मान खालती होती का, भक्तीचं ओझं खांद्यावरती होतं. पण जेव्हा कनकाई माता दर्शनाला गेल्या, कनकाई माता देवाच्या दारात उभा राहिल्या. आणि आता सारखं नाही बरं, आता तुम्ही गेला एवढा धक्का बुक्की सहन करत गर्दीतनं देवाच्या पाया पडाय जाता, तुम्ही देवाच्या पायावरती नतमस्तक होताय न होताय तोपर्यंत तिथं पोलीस मॅडम उभा राहिल्या, ती अशी कवळत. चांगला अनुभव आहे तुम्हाला. मला पण तोंड असं सापडलंय म्हणून मी नाद करत नाही, मुखदर्शन व्हावे आता. हो, म्हणून आता आलं, आधी तसं नव्हतं. मग फार सुंदर दर्शन, महिला एकीकडे पुरुष एकीकडे, महिला मंडळ दर्शन करायला गेले. त्यात कनकाई माता गेल्या. दर्शन करत असताना जगाच्या मालकाचं रूप पाहिलं. एक अर्धा तास जागेवर उभा राहिल्या. देवा काय देखणार रे तू, काय सुंदर आहे रे, अरे तुला नुसतं पावच एवढा सुंदर आहे. राजास सुकुमार मदनाचा पुतळा, राजास सुकुमार मदनाचा पुतळा. ते रूप पाहिलं देवा, अरे काय म्हणू तुला, का एवढा सुंदर आहेस तू, किती सुंदर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, पाहिला नाचा नंदन. काय देखणार रे म्हणे लेकरू, काय सुंदर आहे जगाच्या मालक. क्षणभर पाहत थांबल्या. जगाच्या मालकाने ओळखलं हीच संधी आहे, हीच संधी. हे भक्तीचं ओझं कमी करायचं, आता नाही कमी केलं तर मग काही कर नाही. देवानं रूप बदललं, दुसरं रूप धारण केलं. जगाचा मालक रूप बदलून आला कनकाई मातेकडे. माते जरा चिंतित दिसता, काय मागायचं का, मागून घ्या ना म्हणे. नाही हो, माझ्या पतिदेवानी सांगितले तोंडातनं शब्द सुद्धा काढायच नाही. आणि मी पण रागात म्हणलं, तोंडातनं शब्द आलं तर माझं मेलेलं तोंड पाहिजे. कशाला म्हणते आता मी काय. अहो तुम्हाला अजून देवाची महती नाही कळली म्हणे. का त्या दिवा
तोंडातून मागायची गरज नाही. तुमची इच्छा असेल, तुमची भक्ती प्रबल असेल, तुम्हाला खरंच भगवंताला द्यायचं असेल, न मागता सुद्धा देतो. फक्त त्याच्याकडे पहा, नुसतं मनात इच्छा करा, सगळी इच्छा पूर्ण करतो. असं मग नुसतं मुखाकडं पाहिलं, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतल्या रोकडे मनोरथ. नुसतं मुखाकडं पाहिलं आणि काही नाही. कारण काही माते काय म्हटले माहितीये का, देवा काही नको रे, काही नको. आजपर्यंत तुझी निष्ठेने श्रद्धेने भक्ती केली, ती भक्ती आमच्या कुळात पुढेही कुणीतरी चालवणार असा वा. एवढंच म्हटले. जगाचा मालक म्हणला काम झालं, आता काहीच नको म्हणे. लगेच विठेवरती उभा राहिले आणि जसं उभा राहिले आता ताटच, आता कुणी पण येऊ द्या. हे विठू शेठ कोणाला घाबरत नाही. आता कोणाली, आता भक्तीचं ओझं कमी झालं. आता कनकाई माता दर्शन घेतलं. पण बोलोबा म्हणे एवढा वेळ झालं, बाहेर काय आहे ना, म्हणून बोलोबा पाहायला गेले. म्हणे का ग काय मागितलं? अजिबात नाही. तोंडातनं धनी एक शब्द सुद्धा काढला नाही. कुणाचे आम घेऊ सांगा, पण कुणाची शपथ घेऊ? तोंडातनं एक शब्द सुद्धा काढला. मनात म्हणले होते एवढं नाही सांगितलं, तोंडातनं शब्द नाही काढला. म्हणजे काहीच बोलले नाही. असं खरं ना? म्हणे ठीक आहे. मग पुढं घालून कनकाई मातेला बोलोबा चालले. पण बोलोबा म्हणे खरंच काय कोणी आपलं काही मागितलं नाही का? म्हणून फक्त एक दृष्टी पांडुरंगाकडे टाकली तर पांडुरंगाची मान ताटच. बोलोबा म्हणले बायकोनी काम केलं. हा, मागायचं ते मागितलं. मग तू बरं म्हटले. हा, तेव्हा आईने आमच्या प्रथा मोडली, आता तिनेच मागायला चालू केलंय. मग आई बाबाच्या वळणावरती लेकरं जातात म्हणे. मग आता आई साहेबांनीच आमच्या मागायला चालू केलं, तेव्हा मीही लागले हात मागून घेतो. काय? अभंगाचं प्रथम चरण. देवा तुझा विसर न व्हावा, दुसरा विसर आम्हाला पडू नाही करे, तुझा विसर पडू देऊ नको. म्हणून तुझ्याकडे एकच मागणं आहे देवा, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. बालपणी होते माझे मन हे अजान, तरुणपणी संसारात गेले सर्व भान, गेले सर्व भान. वृद्धपण येता आली, वृद्धपण येता आली, जागती महान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान, द्यावे माझ ज्ञान. काही नको रे देवा, एवढंच दे गड्या. कारण एक वेळ करी या दुखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी. एवढंच दे देवा. मग काय आम्ही
मी करेल विसर नाही पडला तर गुण गाईन आवडी, कारण आवडीने भावे हरिनाम हेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने प्रेमानं गायला की देवाला आवडतं. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताच्या कार्यामध्ये आवड ही असणं गरजेचं आहे. मुख्यतः भाव असणं गरजेचं आहे. कारण काही नलगे एक भावची कारण तुका म्हणी आन मग भावा तरी बाहुता एवढ्यासाठी नका करू हातगा, एवढ्यासाठी नका करू हातगा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, देवाकार रे भाव असला पाहिजे. देवा करता तरी पण नाही हो, तेच आपल्याला कळत. आवडीनं गायचं असं, आवडीनं सवडीनं नाही. आता सवडीनं झालं, आवडीनं जमल तसं करायचं. बर बाकीच्या गोष्टी जमेल तसं करतो का आपण? नाही, बळबळ करायचं करायचं. आणि देवासाठी पण करा ना तसं. देवासाठी आता बरीच लोक म्हणतात नाही हो आज समाज त्याचा स्वीकार, कसा समाज स्वीकार करत नाही. आवडीनं करायचं, जग काही का म्हणे ना आवडीनं करायचं. तुम्हाला देवाच्या नावाचा गंध लावायचा बिनधास्त लावा. जग काय म्हणेल याची पर्वा करू नका, बिनधास्त लावायचा गंध. का पहा, जर लोक संसाराचे दिखावे करू शकतात आपण परमार्थाचा दिखावा का करू शकत नाही? तो अंतकरणात नसलं पाहिजे. आपण आता थोडीशी माळ मोठी झाली की लोक म्हणतात लयच भाऊ असल्यागत करताय, लयच ही असल्यागत करते. माळ जरा मोठी झाली तर मग सांगा, लोक आपल्याकडे पैसा लय येथे दाखवायला मोठे मोठे सोन्याचे तसलं हे घालते, असले असते चेनी असतात, चेनी असल्या अंगठ्यापेक्षा मोठ्या लट असते. हे का नाही? आमच्याकडे किती पैसा हे दाखवतात ना ती, म्हणून आम्ही सोनं एवढं केलं. मग आमच्याकडे किती देवाची भक्ती आहे, आम्ही किती देवाला बसतो. घाला ना मोठे मोठे माळा, लावा ना मोठे गंध. मग कुणालाही भजा तुम्ही. एक वेळा आईला भजा, पांडुरंगाला भजा, ज्याला भजताना त्याच्या नावाचा गंध लावा. आणि असं लावा ना, लोक जळली पाहिजेत. त्यांना वाटलं पाहिजे अरे किती करतो हे. हो, पण त्यांच्याशी घेणं देणं नाही. का हे पाहून जग जरी आपल्यावरती हसत असेल तरी, जग हसलं तरी देव मात्र आपल्यावर खुश होत असतो. खरं या लेकरांनी मला आपलंसं केलं म्हणून. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे हरिनाम घेणी. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे हरिनाम घेणी. तुझी चिंता त्याची सर्व हे, तुझी चिंता तुझी चिंता त्याची सर्व नको खेळ हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हर पलिता. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हर पलिता. आनंदात प्रेमानं केलेलं भजन देवाला आवडतं. म्हणून महाराज म्हणतात की देवा तुझं सुद्धा प्रेमानं आनंदानं गुण गाईन. जर तू आम्हाला तुझा विसर पडू दिला नाही, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी, हेच माझं प्रेम आहे. मला बाकी तुझ्याकडनं काहीच अपेक्षा नाही. एवढंच फक्त भगवंत मागतात. भगवंताकडे तुकोबराय मागतात की गुण गाईन हेची माझी सर्व जोडी, काही नको बाकीचं. मग तुकोबराय अजून काहीतरी मागा म्हटलं तर तुकोबरायांनी म्हणावं देवा अरे तुझं गुणगान अजून काय रे मागावं तुझ्याकडं, काही नको आम्हाला. तुझं गुणगान गायलं की हे सर्व आहे आमच्याकडे. आम्हाला माहित आहे तू गुण गाणाऱ्याकडेच येतो, तिथंच थांबतो, कुणापाशी थांबत नाही. कारण माझे भक्त गाती जेते नारदामी. ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये परी तयापासी पांडवा
हरपलो दिवसवा जेत नाम घोष वरवा करीती माझा. जिथं नाम घोष करता जगाचा मालक तिथं आहे, मला माहित आहे. याचा करता मला बाकी काही नको. तरी मागा म्हटल्यानंतर तू गोबराईने म्हणावं अभंगाच्या नलगे मुक्ती धन संपदा, 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 नलगे मुक्ती धन संपदा. संत संग दे सदा, संत संग दे सदा, गुण गायीन आवडे, गुण गायीन आवडे. संत संग दे सदा, संत संग दे सदा, गुण गायीन आवडे, गुण गायीन बाबा नको आम्हाला न लगे मुक्ती. मुक्ती नको. ज्या मुक्ती करता तुम्ही आम्ही प्रयास करतो ना ती मुक्ती सुद्धा नको. न लगे मुक्ती. नंतर धन धन ज्या धना करता महाराजा सकट सगळे पळतात ते धन सुद्धा नको का. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यज्ञ करू. मग नलगे मुक्ती धन आणि संपदा. कारण संपदा सोहळा नावडे नाही आवडत आम्हाला. मग द्यायचं असेल तर द्यायचं असेल तर एकच दे. संत संग, संताचा सहवास घडू दे. कारण जीवनात एकदा संत संगत घडली तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. जसं की रामायणामध्ये एकदा संत संगत घडली कुणाला तर सगळीकडनं फिरत होते. संत संगत फार महत्वाचे जीवनामध्ये. मग प्रभू श्रीरामांपासून सगळ्याला संत संगतीची गरज भासली. सगळ्यांनी संत संगत करून घेतली. आणि आताच्या काळामध्ये आपण त्या संतांना नावं ठेवायला लागलो. पण खरं सांगू त्या संताची गरज तेव्हा होती आणि आताची होती. अगदीच रामायणापासून महाभारतापर्यंत एका संताला विशेष करून नावं ठेवली जातात. ते म्हणजे नारद मुनी. कोण? नारद मुनी, ज्यांना म्हटलं जातं कळीचा बाबो. आताच म्हणलं होतं आपण त्यांनाच नावं ठेवतो. आणि गावागावात एखादा कळका आला कळीचा नारद आहे रे तू, आपण डायरेक्ट कसं म्हणतो. पण ऐका, वाल्या पोळ्याचं सुद्धा वाल्मिकी ऋषी झाले. कोणामुळं? नारद मुनीमुळं. ज्यांना राम म्हणा येत नव्हतं त्यांना सांगितलं नाही येत ना काळजी करायची ना, नुसतं मरा म्हणा. मरा 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 3 जण म्हटलं की 2 राम तयार होते. मरा 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 राम 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 त्याच्यात तयार होते. बरोबर. फक्त इकडचा शब्द इकडे तिकडे झालेला फक्त. मग तसं करत करत त्यांच्याद्वारे राम राम ज्यांनी हजारो लाखो करोड पाप केली होती त्या पापी व्यक्तीला सुद्धा पुण्यवान बनवलं आणि केले रामायण रामादी. हे त्यांना दिलं कुणी? नारद मुनी. फक्त एका संगतीनं. नारद कतरला उलट्या नामे स्मरण, एका जनार्दनी द्यावे साधू दर्शन, एका जनार्दनी द्यावे साधू दर्शन. कतरला उलट्या नामे स्मरण, एका जनार्दनी द्यावे साधू दर्शन, एका जनार्दनी द्यावे साधू दर्शन. उलट्या नामाने तरले ते. उलट्या नामानं. मग तुम्ही आम्ही का करणार नाही? मी म्हणते उलट नाव नका घेऊ, सरळच घ्या. पण घ्या हो घ्या. नाव घ्या, भजन करा, जरा उद्धार होईल. कारण तरणे तरती हा भरवसा नाम धारकाचा. जे नाम घेतात त्यांना स्वतः देव तारतो. तेषामहम समुदरता मृत्यू संसार सागरात. बाबा विनचिरात पार्थ मर्या विशित चेतसा. संसारपी सागरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढतो देव नामानं. म्हणजे नाम दाखवून द्यायचं काम संत करतात का? देवते संत देवते संत. संत समागम धरावी आवडी करावी तातडी. आणि एकदा का संत संगत झाली
आली आपल्या सुद्धा मुखातनं भजन आल्याशिवाय राहणार नाही. आता कीर्तन चालू म्हणजे संतांचं कीर्तन आहे बरोबर, संतांनी परंपरा आपल्याला दिलेली बरोबर. मग त्याच कीर्तनात आपल्या मुखामध्ये सुद्धा भजन आलं पाहिजे. जसं वाल्मिक ऋषींनी रामाचं नाव घेतलं, श्रीराम प्रभूचं नाव घेतलं आणि रामायण आधी केलं, तसं तुम्ही आम्ही सुद्धा नाव घेतलं पाहिजे का नाही? घेतलं पाहिजे का नाही? कोण गावकर, कोण गावच्या बाया जोरात आवाज येते, जोरात घेतलं पाहिजे का नाही? अजून जोरात घेतलं पाहिजे का नाही? अजून जोरात घेतलं पाहिजे का नाही? आता अजून जोरात जर म्हणले का नाही मला दगडाने हाणतील. पण जोरात का म्हणते माहिती का? आपले देवच आहे. आपल्या देवाचा अवमान आपण केला तर जग काय सन्मान करणार आहे? आपण आपल्या देवाला वर्चस्व द्यायचं असतं. ज्या देवानं धर्म शिकवलं, एक बाणी एक वचनी, ज्यांनी मर्यादा शिकवली, अशा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं नाम आपण घ्यायचं का? कारण त्या नावानं दगड तरली, माणसं का तरणार नाही? हे आपल्या हिंदू धर्माचं सामर्थ्य आहे. हिंदू धर्माचं सामर्थ्य आहे. आपल्याला वाटतं बाईमुळे रामायण होतं, बाईमुळे महाभारत होतं. नाही गड्या, आपला हिंदू धर्म आपल्याला हे शिकवतं की बाईमुळे रामायण महाभारत होत नाही, तर स्त्रीचा अनादर केल्यामुळे रामायण महाभारत होतं. हे शिकवणार आपलं धर्म आहे बरोबर. मग आपण आपल्या देवाचा सन्मान वाढवण्याकरता अंतःकरणातून नाव घ्यायचं असतं. मी म्हणते सगळ्यांनीच नाव घेतलं तर पाहिजे, पण पहिल्यांदा आपण येणाऱ्या पिढीकडे दिलं पाहिजे, तेव्हा ते पुढे नाम जाईल. आपलीच लेकर रामाला मानून आता जगाला काय सांगायचं? त्यांना सांगा श्रीराम प्रभू म्हणजे कोण. आईचे एका शब्दाकरता वनवासाला जाणारे प्रभू श्रीराम, पत्नी करता एवढं युद्ध करणारे, राम सेतू बांधणारे प्रभू श्रीराम, भक्ताकाराने सगळ्या जगाचा त्याग करणारे म्हणजे प्रभू श्रीराम. सांगा त्यांना, आणि त्यांना सुद्धा म्हणायला हवा तेव्हा खऱ्या अर्थानं हे आपल्या हिंदू धर्मामधल्या देवाचं सार्थक होईल. आणि नवे नवे श्रीराम प्रभूचं नाव हे अभिमानानं गर्वानं सगळ्यांनी घेतलं पाहिजे. सगळ्यानं, प्रत्येक लेकरानं पोरानं घेतलं पाहिजे नाव आनंदानं. कसं? मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. म्हणणार ना? आता म्हणणार ना? फक्त जय श्रीराम नुसतं म्हणायचं बरं, प्रेमानं आनंदानं. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम जय श्रीराम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम जय श्रीराम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. सगळ्यांनी हात उंचा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. जय जय श्रीराम बोलेगा. जय जय श्रीराम बोलेगा. आता ते बाबा म्हणतात वन्स मोर. आता त्यांच्यासाठी बरं जोरदार, आता जोरदार, फक्त जिथं जय श्रीराम येतं तिथं जोरात म्हणायचं. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम जय श्रीराम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. जय जय श्रीराम बोलेगा. जय जय श्रीराम बोलेगा. सगळ्यांनी तर गोड म्हणले हो. एक एक शेंडी बांधलेली लेकरं आहे. हो, ते रुमाल हलवत म्हणत होतं. आनंद घेतला पाहिजे ना.
आलाही पाहिजे. लेकरं जेव्हा अशी कीर्तनामध्ये आनंद घेतात ना तेव्हा वाटतं कुळी कन्या पुत्र तयाच हरिक वाटे देवा. म्हणून भगवंताचं भजन साधू संतांच्या संगतीने करतं. साधू संतांनी दिलेलं नाम एकदा गोड आनंदानं प्रेमानं घेऊ. विठोबा रखुमाई गर्भवासाला घाल. पण आम्हाला माहिती तिथं वेदना किती यातना किती आहे का काय सांगू गर्भीची यातना माझा भोगिता नारायण मासा माळा मोत्र जाण तुझ्या क्षणोक्षणा द्यासे माझे सहित नेमती कोण आहे म्हणे तू म्हणून सुखानं गर्भ जन्माला घाल तर आम्हाला संत संगत घडेल. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये Hey,